जय भीम नमो बुद्धा मित्रांनो सर्वांना. कसे आहात सर्वजण? मजेत ना? मजेतच असायला हवं. तर आज आपला मेनू आहे बटाट्याचे पराठे. तर करडे ठेवले, तेल गरम झाल्यावर त्यात टाकलं जिरं मोहरी आणि आपण जो मसाला एकत्र केला होता तो हळद, धनेपूड मसाला, हिरव्या मिरचीचा ठेसा आणि वाळलेली सुकी मिरचीचा ठेसा असं टाकून मग आपण कुस्करलेला बटाटा टाकून द्यायचा आहे आणि सर्व एकत्र एकजीव करायचा आहे मसाल्यात. खूप छान लागतो पराठा टेस्टीला. वेगळं वेगळं काहीतरी बनवावं म्हटलं. आज काय मुलाला सुट्टी आहे, पण सरांनी एक्स्ट्रा पिरियड घेतल्यामुळे मी त्याला सकाळी टिफिनला पोहे बनवून दिले होते आणि आपला मसाला असा झाला आहे तयार. मी त्यात वरून टाकली कोथिंबीर, कसुरी मेथी. एका साईडला माझे नाश्त्याचे पोहे आणि मग चपाती लाटून आपण जो मसाला तयार केलेला आहे, जे स्टफिंग बटाट्याचं तयार केलेलं आहे ते चपातीत खूप भरायचं मित्रांनो. कंजूसी नाही करायची. मसाला खूप काटोकाट भरायचा आणि मस्त असा छान रॅप करून घ्यायचा आहे पराठा. मसाला काटोकाट भरला जातो आणि बाहेरही सुटत नाही पराठा. असा छान लाटून घ्यायचा आहे. छान भरून घ्यायचा आधी आणि मग लाटायला घ्यायचं. काहीतरी वेगळं बनवावं म्हटलं आज. काय रोज रोज भाजीपोळी भाजीपोळी भाजीपोळी. मुलगाला कॉलेजहून तर सरप्राईज होऊन जाणार आहे आज. आणि असा दुसराही पराठा मी लाटून घेतला आहे. तो चौकोन लाटला आहे, चौकोन बनवला मी. पराठा फुटण्याचे अजिबात चान्सेस नाही. तुम्ही बघू शकता काटोकाट भरलेला आहे आणि अजिबात मसाला सुटत नाही बाहेर. खूप छान लाटले जातो. दुसराही पराठा लाटून घेतला. असे मी सर्व पराठे लाटून घेतलेले आहेत. छान शेकून घ्यायचे. मुलगा कॉलेजहून आला आणि त्याला मी दिला पराठा खायला, तर म्हणतो कसा मम्मा खूप टेस्टी बनला आहे, खूप छान बनला आहे. पप्पा त्याचे कुक आहेत आणि पप्पा हॉटेलला जसं बनवतात ना तशीच सेम टेस्ट लागते मम्मी. तर भेटू उद्या नवीन रेसिपीसोबत. बाय.